अपहरण आणि हत्या झाली. 24 तास ते 48 तास या परिसरामध्ये तणाव होता. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त या ठिकाणी आंदोलन केलं. मात्र आज गावात थोडी शांतता आहे. त्यामुळं रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान मयत संतोषवर अंत्यसंस्कार झाले. सरपंच म्हणून तरुण तडफदार संतोष अत्यंत लोकप्रिय होते. प्रत्येकाच्या कामाला जाणं किंवा प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवणं यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यामुळं गावकरी एक दिलाने आज बंदमध्ये उतरलेले आहेत. 100% हे गाव कडकडीत बंद आहे. शांतता जरी असली तरी गावावर तणाव दिसतोय. माझ्यासोबत मयत संतोषच्या पत्नी आहेत, आई आहे आणि त्यांचा छोटा मुलगा सुद्धा या ठिकाणी आहे. ताई, मला माहिती आहे तुमच्यावर काय प्रसंग उतरलेला आहे, त्या कशातून तुम्ही जाताय. मात्र काय गोष्टी बोलल्या पाहिजे जे लोकांना कळायला पाहिजे, काय म्हणणं आहे नेमकं तुमचं? झालं आता पुढच्यासाठी बी संरक्षण द्यावंच लागेल ना. आता एक झालं, तुम्ही आलात माझ्याकडे, माझ्या धनून संतो. मग आता ही झालंय ते खरं, पण आता मला न्याय द्यावं लागल. माझे आता लेकर येत, मी आहे, हे छोटे छोटे बाळ येत, ही माझी सून आहे. मग आता मी कसं करता, माणूस घरातला गेल्यावर मी काय करू ह्यांच्यासाठी आता सांगा. मग ह्याचा काहीतरी निर्णय द्यावा लागल. आमचं संरक्षण तुम्हाला करावंच लागल. आम्हाला न्याय द्यावं लागल. ही माझे लेकरं, माझा धनू कुठं गेला तर मी जाऊ शकते का, ह्याचा काहीतरी निर्णय ठरवावा लागल तुम्ही. कसं माझ्या सरपंचाच्या माग त्याचा भाऊ जात होता, मी लगेच फोन करीत होते. आता सुद्धा मला तुमचा फोन नंबर असला तर मी तुम्हाला लगेच फोन करू शकते. मग आता कोण जाईल? मी समजा बाई आहे, माझा धनू जर बाहेर गेला सरपंचाचा भाऊ तर मी कशी जाऊ शकते? मला आता सुनाला लेकरायला राखणच बसावं लागेल ना. पण मला एक सांगा की काय म्हणजे सरपंच ताणतणावात होते आधी कामाला घेऊन, काय गोष्टीला कामाला सरपंच कामाला, अजून आता घरचं शेतातलं बघायचं, घरी यायचं, शेतात जायचं, ते बी काम करायचंच की. मशीनकडे जायचं, मशीन कामाला, मग दुसरं काय नाही. मग आपलं थोडं तितकं आपलं खेळण्यासाठी करायचं, भाग वापरतं तर करावं लागेल की. शेतात जायचं, घरी यायचं. काय बोलले? ताणतणाव होता, काही असं भांडणं होतील असं काय बोलले होते? नाही नाही नाही, भांडणं काहीच नाही बोलले नव्हते. ते काय म्हणले बघा, मी खरं सांगते, मला काहीच खोट. जणू संतू काय झालं रे तू बोलायला? काही नाही गाई, दुसऱ्या किरकिरी म्हणजे कसं त्याचं म्हणणं, किरकिरी कुणाच्या झाल्या राहू द्यायच्या नाहीत, आपण थोड्या मिटवायच्या. हा, त्याचा प्रयत्न त्याच्या लहानपणापासून, त्याच्या वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून त्याचं कामच हे होतं. कुणी मिलिटरी चाललं, त्याला पैसे नसतील द्यायचे, कुणाचं काय झालं, भांडणं झाले ते मिटवायचे. म्हातारे माणसं असतील तरी सुद्धा त्यांच्यासारखं बोलायचं, तरुण असतील तरी त्यांच्यासारखं बोलायचं आणि मिटवून टाकायचं. त्याचं हे काम होतं. ज्या लोकांचे भांडण झाले ह्याच्या आधी काहीच त्याचा संबंध, काही संबंध नाही नाही नाही, त्या ह्याच्या आधी कुणाचा संबंध नाही, काहीच नाही. आम्ही कुठं जा, काय कशाला संबंध आहे? नाहीच. आता संबंध आहे कुठं, कुणाचं काय झाले किरकिरी काय नाही. ह्याच्या आधी काही संबंध नाही तिकडच्या भांडणाचा. काय म्हणणं आहे आता नेमकं सरकारकडे मागणं? आता आमचं म्हणणं, आम्हाला तुम्ही संरक्षण द्यावं लागेल. आणखी जीवाला भीती आहे तुम्हाला? माझ्या जीवाला भीती. माझ त्या कधी पाठीमाग बसलेला माझा धनू गेला कुठं तर मी कशी करू पुन्हा? असंच कुणी अडवलं काय केलं तर पुन्हा मी काय करू? मी बाई, मी कुठं जाऊ शकते आता? मी एकामेकाला असं 5 मिनिटात, 2 मिनिटं फोन नाही केला, हे 5 रिंग वाजल्या, मान पुन्हा नाही वाजल्या तर मी लगेच म्हणलं धनू संतूच्या 5 रिंग वाजल्या आणि पुन्हा फोन बंद झाला. म्हणला थांबाई मी बघतो. म्हणजे मग ही अशी मी काय करू शकते आता? मग ही लेकरं आता शिकायची, लेकरं ही सून सांभाळायची, काय करू मी आता? सगळ्या जबाबदार